मित्रांनो, राशींच्या तांदळापासून जे आपण घरगुती ह्युमिक ॲसिड बनवले ना, याचा एवढा पांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी एवढा जबरदस्त रिझल्ट आहे ना, हा डायरेक्ट मातीमध्ये पुरून ठेवलेला शेतकऱ्यासाठी खजिना आहे, खजिना. नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे झिरो बजेट नैसर्गिक शेतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. दिवसेंदिवस आपलं शेतीतलं उत्पन्न दुप्पट करण्याच्या नादामध्ये आपण रासायनिक खताचा जो वापर आहे तो जवळपास तिप्पट चौपट केलेला आहे. त्यामुळे मातीतले जे आपले उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत त्यांची संख्या अतिशय कमी झालेली आहे. पण मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये राशनच्या तांदळापासून आपल्याला मातीतले सूक्ष्मजीव वाढवण्यासाठी, पांढऱ्या मुळीची जबरदस्त वाढ करण्यासाठी घरगुती पद्धतीने ह्युमिक ॲसिड कसं बनवायचं हे सांगणार आहे. त्याची बनवण्याची योग्य पद्धत, लागणारे साहित्य, किती दिवस मडका आपल्याला हे मातीत पुरून ठेवायचे व त्यानंतर काढल्यानंतर त्याचा वापर कसा करायचा आहे, त्याचं प्रमाण काय आणि त्याचे फायदे काय ते सर्व सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तुम्ही शेवटपर्यंत बघा. चला तर मित्रांनो, आपण लगेच प्रक्रियेला सुरुवात करूयात. साहित्यामध्ये तुम्ही पाहू शकतात, मी एक मडकं घेतलेलं आहे मातीपासून बनलेलं. यामध्ये आपल्याला दुसऱ्या कोणत्याही धातूपासून बनलेलं घ्यायचं नाही, मातीपासून बनलेलं मडकं. आणि इकडे साईडला बघू शकतात एक पातेलं घेतले, त्यात पाणी उकळण्यासाठी ठेवलेले. त्याला उकळी फुटल्याच्या नंतर आपण यामध्ये 1 किलो राशनचा तांदूळ टाकणार आहोत. सामग्रीमध्ये आपल्याला राशनचा तांदूळ घ्यायचा आहे. आपल्याला जास्त महाग बासमती त्याचा रिझल्ट भारी असं काही प्रकार नाही. राशनचा आपल्याला 1 किलो तांदूळ घ्यायचा आहे आणि याला उकळी फुटल्याच्या नंतर यामध्ये टाकायचं आहे. चालेल मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्याला लागणाऱ्या साहित्यामध्ये फक्त आपण 1 किलो राशनचा तांदूळ घेतलेला आहे. जवळपास ते टोपल्याचं वजन काटून 1 किलो तांदूळ घेतलेला आहे. तर मित्रांनो, आता हे आपण भगोन्यामध्ये पाणी टाकलं आहे. याला उकळी फुटल्याच्या नंतर बऱ्यापैकी आपल्याला याच्यामध्ये जो आपण तांदूळ घेतलेला आहे तो तांदूळ यामध्ये टाकायचा आहे आणि याला गाळ एकदम तांदळाला शिजून द्यायचंय. आता आपला याच्यामध्ये तांदूळ उकळी फुटल्यानंतर टाकून झालंय. आपण तोपर्यंत काय करू, हे आपला तांदूळ गाळ शिजतोय तोपर्यंत आपण एका झाडाखाली खड्डा खांदण्यासाठी जाऊयात, जिथं की आपल्याला हे मडकं पुरायचे. चला तर मित्रांनो, आपला भात तिकडे शिजत आहे, आपण तोपर्यंत खड्डा खांदूयात. खड्डा खांदताना आपल्याला लक्ष ठेवायचंय की आपल्याला एकतर अशा ठिकाणी खड्डा खांदायचा आहे की ज्या ठिकाणी कोणती फवारणी, ज्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया झालेली नाही. मी हा खड्डा जो आहे माझ्या घराच्या पाठीमागे चिचाचं झाड आहे तिथं खांदत आहे, जिथं पारीच्या साह्यानं मी तो खड्डा चिचाखाली खांदत आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता इथे खड्डा खांदलेला आहे. खड्डा खांदताना आपल्याला लक्ष असं ठेवायचं की खड्ड्यामध्ये जो आपला मडका आहे ते एकदम प्रॉपर असं फिट झालं पाहिजे, अशा हिशोबाने आपल्याला खड्डा खांदायचा आहे. तुम्ही बघू शकतात असं. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकतात मी एकदम प्रॉपर खड्डा खांदून एकदम फिट असं मडकं त्यामध्ये बसलेलं आहे. चला तर आपला तोपर्यंत तिकडे भात शिजला असेल तो बघूयात आता. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकतात भात बऱ्यापैकी आता गाळ एकदम शिजत आलेला आहे आणि हा भात मी आता उतरवून घेतलेला आहे. उतरून घेतल्यानंतर याला थंड होण्यासाठी मी एका टोपल्या त्याला टाकलेले. याला पूर्णपणे गाळ शिजलेल्या भाताला आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता आता आपण माठ पुरलेला आहे, त्यामध्ये आता सगळ्यात पहिले 10 लिटर मी पाणी टाकत आहे. झालेला आहे. आता जो आपण भात तिकडे शिजवण्यासाठी ठेवला होता तो भात आपला एकदम गाळ झालेला आहे. का मी तुम्हाला हातात घेऊन दाखवतो. एकदम गाळ करायचा आहे तो, म्हणजे आपल्याला ड्रिप वॉटर जाण्यासाठी काही अडचण नाही येणार. हो का, बघू शकता ते. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता हे आपण पूर्णपणे मडक्यात टाकलंय. हे जे टोपलं याला आपण इसळून घेऊ शकतो, तर व्यवस्थित ह्याला इसळून घ्यायचंय. पूर्णपणे मॅश केलेला तांदूळ आता ह्यात टाकलाय. त्याला एका सुती कपड्याच्या ह्यानं आपण आता बांधून घेणार आहे पॅक एकदम, जेणेकरून याच्यात माती किंवा कुत्रं मांजर असं कोणी पाळीव प्राणी तो याला त्रास देणार नाही. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता याला पूर्णपणे मातीनं झाकलेलं आहे आणि याच्यावर आपल्याला ओळखू यावं आपण हे झाकलेलं आहे म्हणून एक गुन्हे आणि हे ठेवलेलं आहे मी. तर आता याला किती दिवस ठेवायचे, याला कमीत कमी 4 दिवस, जास्तीत जास्त 6 दिवस. 4 दिवसानंतर आपण याला पाहणार आहोत. तर चला मग भेटूया 4 दिवसानंतर. तर मित्रांनो, 4 दिवसानंतर आपल्याला पूर्णपणे माती साईडला सारायची आहे. आतमध्ये टेम्परेचर मेंटेन राहिल्यामुळे आणि ऑक्सिजन न मिळाल्यामुळे बॅक्टेरियाची, उपयुक्त जीवाणूंची, सूक्ष्म देशी जीवांची खूप वाढ झालेली आहे. आपण आता पाहणारच आहोत. मडकं जे आहे त्याची माती पूर्ण साईडला काढून त्याला अलगदपणे आपल्याला बाहेर उचलून घ्यायचं आहे. आणि बाहेर उचलून घेतल्याच्या नंतर आतमध्ये जी फर्मेंटेशनची प्रोसेस झाली मित्रांनो, त्यामुळे तुम्ही पाहू शकतात की पांढरे जे जीव होते, बॅक्टेरिया, उपयुक्त बुरशी, फंगस जे होते ते किती वाढलेले तुम्ही बघू शकतात. पांढरं आपल्याला वाढलेलं दिसतंय. आता हे जे आहे याला सोडायचंय. आतमध्ये
आंबट असा वास येतो, ज्याचं pH एकदम कमी झालेलं असते. भातामध्ये स्टार्च असल्यामुळं त्याचा आंबट वास येतो. ते बकेटीत आपल्याला उलटून घ्यायचंय. दुर्गंधी नाही सुटली पाहिजे. ते पूर्णपणे हात टाकून त्याला पूर्णपणे बारीक करायचे, जेणेकरून ठिबक वाटा जाण्यासाठी ते एकदम आपल्याला सोयीस्कर होईल. इसळून घ्यायचंय त्या मडक्याला पूर्णपणे आणि त्याला पूर्णपणे मॅश करायचे, म्हणजे आपल्याला ठिबक वाटा जायला त्याला काही अडचणच नाही आली पाहिजे. म्हणजे नुसतं असं ते निखळ असं पाणी झालं पाहिजे, असं दाखवले बघा व्हिडिओमध्ये. त्यानंतर 1 किलो गुळाचं जे आपण पाणी केलं ते आपण टाकलंय बकेटीमध्ये आणि त्याला पूर्णपणे असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं. आता तुम्ही बघू शकता, आपण 1 किलो गुळाचं पाणी ऍड केल्याच्या नंतर हे फायनली आपलं एक 10 ते 12 लिटर सोडण्यासाठी तयार झालेलं आहे. हे पूर्णपणे फायनली आता तुम्ही पूर्ण प्रोसेस बघितली, सुरुवातीपासून मी दाखवलं. याच्यामध्ये काहीच अवघड नाही, एकदम सिंपल अशी प्रोसेस आहे. आपल्या शेतीसाठी बी उपयुक्त आहे, खूप पैसे वाचवणार आहे आपली. हा प्रयोग आपल्याला घरगुती करण्यासाठी काहीच हरकत नाही. तुम्ही हा प्रयोग घरगुती करा. तुम्हाला कसा रिझल्ट भेटतोय ते सांगा, कमेंट करा. तुम्हाला काय अडचण येत असतील तर ते बी कमेंट करा. आपण त्याच्यावर बघू काय सोल्युशन भेटते ते. आणि आता आपण व्हिडिओच्या शेवटी याचा प्रमाण आणि याचे पिकासाठी होणारे फायदे बघूया. तर मित्रांनो, हे जे आपलं द्रावण बनलंय हे आपल्याला जर 10 लिटर आपलं बनलेलं असेल तर 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून 1 एकरसाठी आपल्याला याला ड्रिप वॉटर सोडायचे. 200 लिटरच पाण्यामध्ये मित्रांनो मिक्स करून सोडायचे, कारण आपण जर कमी पाणी घेतलं तर त्याचा pH जो असतो तो कमी असतो. आपल्याला त्याला व्यवस्थित डायल्यूट करून सोडायचं आहे. आणि जर फवारणी करायची असेल तर 20 लिटरच्या टाकीसाठी जवळपास 200 ml म्हणजे 1:20 या रेशोमध्येच आपल्याला घ्यायचं आहे आणि याचा वापर करायचा आहे. ड्रिंचिंगसाठी पण सेम प्रमाण आहे. आता मित्रांनो, हे जे आपण ह्युमिक ॲसिड बनवले याचे फायदे काय आहेत? पांढऱ्या मुळीची वाढ वाढते, अन्नद्रव्य शोषण सुधारते, माती भुसभुशीत होते, पिकाची वाढ जलद होते, फलधारणा व फुलधारणा वाढते, उत्पादन व गुणवत्ता वाढते, टाकलेल्या खतांचा उपयोग जास्त होतो, सेंद्रिय कर्ब वाढतो, सूक्ष्मजीवांची ॲक्टिव्हिटी वाढते. असंख्य असे फायदे या ह्युमिक ॲसिडचे आहेत आणि खूप जबरदस्त असा याचा रिझल्ट आहे. नक्की तुम्ही याचा घरी एक वेळेस उपयोग करा. तर मित्रांनो, रिझल्ट कमेंट करून सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तेही कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा. बाकीचे नैसर्गिक शेतीचे पण आपले व्हिडिओ बघून घ्या. पुढचा व्हिडिओ हा आपला जीवामृत विषय असणार आहे. अशाच नैसर्गिक शेतीचे व्हिडिओसाठी कृषी मित्र आनंद या चॅनलला आजच सबस्क्राईब करा व घंटीला दाबायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी बांधवांनो.